आज एक छानशी गोष्ट वाचनात आली, पाहण्यात आली आणि मग ती गोष्टच अशी छान आहे की थोडक्यात ती काही ना काही आपल्याला संदेश देऊन जाते. इंग्लिशमध्ये एक वाक्य वाचनात आलं, फॉर आय प्रॉब्लेम आय ड्रॉप्स आर अवेलेबल अँड फॉर आय प्रॉब्लेम ट्राय टू ड्रॉप दॅट आय. म्हणजे डोळ्यांचा जर तुम्हाला काही त्रास असेल तर डोळ्यांमध्ये घालण्यासाठी डॉक्टर तुम्हाला ड्रॉप्स लिहून देतात आणि मग त्या वेदनांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. पण जर प्रॉब्लेम हा दुसऱ्या आयचा असेल, आय मीन्स कॅपिटल आय, आणि जर तसा प्रॉब्लेम तुमच्या वागण्या बोलण्यात असेल तर यू हॅव टू ट्राय टू ड्रॉप दॅट आय. अतिशय सुंदररित्या एक छोट्या वाक्यामध्ये हा संदेश देण्याचा प्रयत्न आणि खूपच माझ्या मनाला भावलेलं वाक्य. कारण आपण समाजामध्ये अशा कितीतरी व्यक्ती बघतो की ज्यांना एक अहमपणा खूप असतो. म्हणजे हे मी केलं, ते माझ्यामुळं झालं, मी नसतो ना तर काहीच घडलं नसतं, मी आहे तर सगळं आहे. अशा पद्धतीने काही लोकांना जीवन जगण्याची एक रीतच होऊन गेलेली असते त्यांची. अशा लोकांसाठी हा जो संदेश आहे हा खूप महत्त्वाचा असं मला तरी वाटतं आहे. फॉर आय प्रॉब्लेम आय ड्रॉप्स आर अवेलेबल अँड if the problem is of I, you have to drop that I while behaving in this society. मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्टीला एक निमित्त मात्र असतो ही प्रांजळ भूमिका तुमच्या हातून कितीही चांगलं कार्य झालं तरीही ही भूमिका शिकतो त्याच माणसाचं कार्य मोजलं जातं. तुम्ही मोठमोठी माणसं पहा, या जगामध्ये दानशूर लोकांची पण काहीही कमतरता नाही. पण कोणताही दानशूर मी इथे दान दिलं तिथे दान दिलं हे सांगत फिरत नाही. केवल सुंदरम, तामिळनाडूचं उदाहरण मी एकदा दिलं होतं. त्याच पद्धतीने पुण्यातलं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. डॉक्टर फॉर बेगर्स, डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मनीषा सोनवणे, या दोघांचं कार्यसुद्धा इतकं उत्तुंग आहे की आपोआप त्यांच्याकडं डोनर लोकांच्या त्यांचं कार्य बघून रांगा लागल्यात. पण त्या व्यक्तीच्या कितीतरी पोस्ट मी वाचतो, ते एक सुंदर लेखकसुद्धा आहेत. त्यांचा एखादा लेख वाचला, दर महिन्याला ते आढावा घेतात त्यांच्या कार्याचा आणि आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवरती ते आर्टिकल पाठवतात सगळ्या मित्रमैत्रिणींना, हितचिंतकांना. त्यांच्या प्रत्येक लेखामध्ये एक वाक्य नक्की असतं की हे तुम्ही केलं आहेत. म्हणजे ते वाचकांना, डोनर लोकांना, हितचिंतकांना त्यांच्या कार्यास पाठिंबा म्हणून अगदी मॉरल सपोर्ट करणारे, शाब्दिक आधार देणारी माणसं, या प्रत्येकाचा उल्लेख ते सन्मानाने करतात. आणि कोणत्याही लेखात ही गोष्ट मी केली, मी अभिजित सोनवणे, मी या याचकांचा डॉक्टर आहे, वैद्य आहे, त्यांना काहीही लागलं तर मी त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करून ऑपरेशन करेपर्यंत, त्याला उभं करेपर्यंत, त्याचं भीक मागणं बंद करेपर्यंत सगळं मी करतो, असा एखादा सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखा बोलून गेला असता. पण आज गेली मी 5 वर्ष या व्यक्तीच्या तसा सोशल मीडियाच्याद्वारे संपर्कात आहे.
कधीही मला या 5 वर्षातले त्यांचे अनंत लेख मी वाचले, खूप वेळा मेसेजच्याद्वारे संवाद साधला, चॅटिंग केलं त्यांच्याशी, पण कधीही या माणसाची ही इतक्या पराकोटीची विनयशीलता कमी झालेली मी कधीही बघितली नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये एकच आहे, मी काही नाही आहे, माझ्याकडनं तो देव करवून घेतो आणि तुम्ही डोनर जे आहात, तुम्ही जे हितचिंतक आहात, तुमचा पाठिंबा असल्यामुळंच मला ती ताकद मिळते आणि माझ्या हातनं ते होऊन जातं. माझ्या हातनं होऊन जातं हे सुद्धा म्हणायला ते तयार नाही आहेत. पराकोटीची विनयशीलता असलेले डॉक्टर अभिजित सोनवणे यांना प्रवी नेहमीच त्यांच्यापुढे, त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक आहे. आणि मग अशी जेव्हा माणसं पाहतो आपण, मुंबईमधले सावळाराम, जे की आपल्या टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णाला नातेवाईक घेऊन येतात, प्रत्येकाची परिस्थिती इलाज करण्याची असते नसते, मग त्या जो कोणी आजारी आहे घरातला, कॅन्सरग्रस्त रुग्ण आहे, त्याच्या ट्रीटमेंटसाठी, त्याच्या येण्या जाण्यासाठी कसा तरी पैसा गोळा करून येणारी मंडळी खूप असतात. त्यामुळं त्या नातेवाईकांना जेवणासाठी 100 रुपयेसुद्धा स्वतःसाठी खर्च करणं जिकिरीचं वाटतं. आणि हाच मुद्दा पकडून गेली 40 ते 45 वर्ष एक कुटुंब आहे, त्यातील एका व्यक्तीने हा यज्ञ सुरू केला आणि तो अव्याहत 45 वर्ष झाली हा महायज्ञ सुरू आहे. नातेवाईकांना मोफत जेवण, कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांना टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरच्या आसपास मोफत जेवण देण्याचं त्यांनी सुरुवात केली. त्या गोष्टीला 45 वर्ष झाली आणि त्यांच्याही बोलण्यात कधी असं येत नाही की हे मी केलं. म्हणजे इतक्या महान व्यक्तींची उदाहरणं मी मुद्दाम देतो आहे, पण आपल्या सामान्यांमध्ये एखादं काही छोटंसं काम केलं तरी हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं, मी आहे म्हणून सगळं चाललं आहे. म्हणजे अक्षरशः बैलगाडी खालून जाणारं कुत्रं तुम्ही पाहिलं असेल, त्या कुत्र्याला असं वाटतं की बैलगाडी मीच चालवतो आहे, माझ्यामुळंच बैल चालू शकतो आहे, माझ्यामुळंच हा गाडा पुढे पुढे चालला आहे. अशी अवस्था सामान्य माणसांची असते. त्याच्यामुळं इफ देर इज प्रॉब्लेम इन युअर आईज, येस इट कॅन बी रेक्टिफाईड बाय आय ड्रॉप्स. पण तुमच्या स्वभावामध्ये जर हा आय असेल, प्रत्येक ठिकाणी मी आणि माझं, मी आणि माझ्यामुळं, मी नसतो तर असं घडलंच नसतं, मी होतो म्हणून इतकं महान कार्य घडलं, असं जे बोलणारी माणसं असतात, बऱ्याचशा कुटुंबामध्ये पण अशा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. अरे मी होतो ना म्हणून हे सगळं कुटुंब सावरलं गेलं, नाहीतर कुठं काय माती झाली असती काय माहीत नाही, असे उद्गार काढणारे लोकसुद्धा आपण आपल्या अवतीभोवती पाहिलेले असतात. त्यांना सांगावंसं वाटतं, ट्राय टू ड्रॉप धिस आय. हा जो कॅपिटल आय आहे, जो तुमच्या वागण्या बोलण्यात जर डोकावत असेल तर तो कमी कमी होत गेला पाहिजे. तो ड्रॉप करण्याचा यथोचित प्रयत्न करा आणि मग जे काही कार्य करताय ते फक्त करत राहा. जे चांगलं आहे ते मी चांगलं केलं म्हणून त्याची दवंडी पिटवावी लागत नाही. ते आपोआप कुठून ना कुठून ते समाजापर्यंत पोचतं आणि मग तुमचा आदर्श घेऊन तुमच्या आदर्शावर चालण्यासाठी अजून एक 10-5 माणसं तयार होतात. तो तुमचा विजय असतो, काहीही न सांगता मिळालेला. म्हणून मला हे वाक्य अतिशय मनाला भावलं आणि म्हणून ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवावं असा मी उत्सुक झालो आणि म्हणूनच हा व्हिडिओ. काही लोकांना आपली परिस्थिती काय होती याची काहीही जाणीव नसते आणि ती जाणीव करून देण्यासाठी त्यांचे पालक लोकसुद्धा असमर्थ ठरतात. असं जेव्हा घडतं तेव्हा ती मुलं अतिशय बेबंदपणे वागतात. म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं काहीही अप्रूप वाटत नाही, सगळ्या गोष्टी सहज लागतात त्यांना आणि जे मिळालं आहे त्या गोष्टींची किंमत राहत नाही. याच्याच विरुद्ध अशीही काही मुलं दिसतात की ज्यांना परिस्थितीची अगदी जाणीव असते की आपल्या आईवडिलांनी कोणत्या कष्टामध्ये आपल्याला लहानाचं मोठं केलं असेल, या गोष्टींची जाण ठेवत ते पावलं उचलून जगत असतात. असंच एक सुंदरसं चित्र आणि त्याच्याखाली लिहिलेली वाक्य
ती पण मला तुम्हाला ऐकवावीशी वाटतात. कारण जे चांगलं आहे ना, जे समाजाच्या हिताचं आहे, जे आपल्याला मानवी स्वभावामधले जर अवगुण असतील तर ते कमी होण्यासाठी उपयुक्त पडणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडतं. एक छानशी मॉडर्न टी शर्ट आणि जीन घातलेली, गॉगल घातलेली, मस्त हेअरस्टाईल सुंदर असलेली, दिसायला सुंदर असलेली मुलगी पावसातनं छत्री घेऊन जाताना दाखवली आहे. आणि ती ज्या रस्त्यातनं चालली आहे तिच्या बाजूलाच एक साधारण 80-85 वर्षाची वृद्ध स्त्री, अतिशय गरीब, त्या फोटोवरून दिसतंय. ती विदाऊट छत्री त्या पावसात, रिमझिम पावसात भिजत चाललेली दिसली. आता ही छत्री घेऊन जाणारी युवती तिच्या बाजूनी जाताना या युवतींनी ती छत्री त्या आजींच्या डोक्यावर धरली. त्यांची साडी भिजू नये, त्यांना डोक्याला पाऊस लागू नये म्हणून त्यांना सांगितलं, आजी या छत्रीत या. आणि पूर्ण छत्री त्या आजीच्या डोक्यावर धरली. छत्री धरण्याचा सुद्धा त्या आजींना त्रास होऊ नये या मानसिकतेतून, इतक्या चांगल्या विचारांनी या मॉडर्न दिसणाऱ्या युवतींनी स्वतः मात्र पावसात भिजत त्यांच्या सोबतीने त्या जितक्या हळू चालत आहेत तितकंच हळू चालत पुढे मार्गक्रमण करणं योग्य समजली ती. त्यामुळं अतिशय मार्मिक अशी ही घटना. एक वृद्ध स्त्री जिची आज छत्री पण घेण्याची ऐपत नाही, किंवा छत्री असलेली ती कदाचित घरी विसरली असावी आणि रस्त्यात पावसात ती भिजत चालली आहे, हे पाहिल्यानंतर तुमचं मन, तुमच्या हातातली छत्री आपोआप त्या वृद्ध स्त्रीच्या डोक्यावर गेलीच पाहिजे. आणि त्यांच्या हाताला त्रास होऊ नये त्यांच्या वयोमानानुसार म्हणून स्वतः छत्री त्यांच्या डोक्यावर धरून, त्यांची चाल मंदावलेली असली तरी हळूहळू त्यांच्याबरोबर चालत त्यांचा ठिकाणा त्यांना विचारायचा आहे आणि जमल्यास अजून पुढची काही मदत करता आली तर नक्की करायची आहे. आता ही इतकी संवेदनशीलता घेऊन जगणारी ही जी युवती आहे ती अगदी मॉडर्न आहे. ती आजच्या युगातली 20-25 वर्षाची मुलगी ती दाखवली आहे. त्याच्यामुळं अशा संवेदनशीलतेला, अशी मानसिकता घेऊन जगणाऱ्या सर्व मुलांना, मुलींना हा प्रवी कडक सॅल्यूट करतो आहे. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी पाहिलं ना की मन भरून येतं. आणि खरोखर ज्यांचं कौतुकास पात्र माणसं आहेत ना, त्या प्रत्येकाचं कौतुक केल्याशिवाय आपल्याला तर राहवत नाही. म्हणूनच या 2-3 गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोचवायला मी उत्सुक होतो. मित्रांनो, आजचा हा एपिसोड, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यंग जनरेशनला नक्की हा फॉरवर्ड करण्यासारखा आहे. एकमेकांमध्ये प्रत्येक कुटुंबाने शेअर करण्यासारखा आहे. कारण कोणाकोणाच्या वागण्यात हा आय जो आहे ना, कॅपिटल आय, हा हळूहळू ऱ्हास पावला पाहिजे. आणि तरच एखाद्या व्यक्तीच्यातला मीपणा जेव्हा जातो तेव्हाच त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं रूप प्राप्त होतं. व्यक्तित्व निखर जाता है असं जे बोललं जातं ना, त्याची ही पहिली पायरी आहे की इफ एनी पर्सन कॅन रिमूव्ह आय फ्रॉम हिज स्पीकिंग, आय फ्रॉम हिज बिहेवियर, then and then only we can say that yes, it is a developed personality. अगदी बरोबर आहे ना. म्हणून चला, आपल्या बोलण्यात मीपणा असा जर कुठे येत असेल तर तो हळूहळू आपल्याला कमी करावा लागेल. शेवटी हा स्वभाव आहे. असं म्हणत नाही आहे की मी उद्यापासून लगेच ते सगळं कमी झालं पाहिजे, परंतु थोडं थोडं आपण याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर आपण हळूहळू आपलं बोलणं सुधारू शकतो. आणि आपल्या बोलण्यामध्ये मीच्या जागी आपण, आम्ही, तुम्ही असं जेव्हा येईल ना, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं श्रेय मीच केलं, मलाच हवं, ही मानसिकता तुमची हळूहळू कमी होऊन जेव्हा तुम्ही सर्वांगीण विचार करायला लागता, जेव्हाही तुम्ही मीपणाची भावना टाकायला सुरुवात करता, तेव्हाच तुम्ही असे तुमचे उद्गार येऊ शकतात की हे त्यांच्यामुळं झालं, माझं ह्याच्यात काही नाही, ते आहेत, आपण सगळे आहात म्हणून आपण हे करू शकलो. म्हणजे क्रेडिट तुम्हाला इतरांना देता येण्याइतका तुमच्या मनाचा मोठेपणा जेव्हा वाढतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व या समाजामध्ये एक लक्षात राहणारं व्यक्तिमत्व असंच गणलं जातं. डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी ही अशीच छोट्या छोट्या गोष्टींचा अंतर्भाव करत करत, स्वतःच्या स्वभावात, स्वतःच्या बोलण्या चालण्यात छोटे छोटे बदल करत जो व्यक्ती सुधारण्याच्या वाटेवर असतो तोच एक चांगलं व्यक्तित्व म्हणून या समाजामध्ये वावरू शकतो. चला, असंच
स्वतःच्या व्यक्तित्वामध्ये रोज थोडा थोडा सुधार आणण्यासाठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणूनच माझ्या चॅनलचं स्लोगन आहे की सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. बेहतर बस बनते चले जाना है and it is nothing but a continuous process till your last breath. Don't forget this. असं नाही आहे की आता मी पूर्ण सुधारलो. नोबडी कॅन से लाईक दॅट. ही एक प्रोसेस आहे, कंटिन्यू ती चालू राहणार आहे. सर्व गुणसंपन्न आणि सर्व मी विकसित आहे असा म्हणणारा माईका लाल अजून या पृथ्वीवर नाही आहे कुणी. अगदी तुम्ही कितीही हायली इंटेलिजंट माणसांची यादी काढा, त्यांच्यामध्ये एक ना एक अवगुण असतो आणि तो त्यांनी पण कबूल केलेला असतो. हे आपल्याला कित्येक पुस्तकांमधनं, कित्येक आत्मचरित्रांमधनं मोठमोठ्या माणसांनी कबूल केलेलं दिसेल आपल्याला. त्यामुळं आपण खूप सामान्य आहोत. आपण छोट्या छोट्या चुका, छोटे छोटे दोष याचं आपण फक्त थोडंसं बदल करण्याचा प्रयत्न करत करत जगणं म्हणजेच इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ आवर पर्सनॅलिटी. मित्रांनो, मस्त राहा, हसत राहा आणि अशाच बारीक सारीक गोष्टींचा जीवनामध्ये अवलंब करत राहा. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आत्मसात करण्यासाठी कधीच आपल्याला मागं पडायचं नाही आहे, लाजायचं नाही आहे, घाबरायचं नाही आहे.